आज आपण 10th क्लास असो 12th क्लास असो तुमची कोणतीही बोर्ड एक्झाम असो त्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी आपण एक भन्नाट टाइम टेबल तयार करणार आहोत. या व्हिडिओला लाईक करा अथवा नका करू, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या लाईफमध्ये एक जबरदस्त व्हॅल्यू आज आपण ॲड करणार आहोत. चला तर मग आपण टाइम टेबल करूया. 7 AM वेकअप, 7 AM to 15 AM ब्रश, 7:15 AM to 8 AM ब्रेकफास्ट. असं टाइम टेबल आपण अजिबात बनवणार नाही. टाइम टेबल कसं बनवायचं आहे ते मी या व्हिडिओमध्ये पुढे डिस्कस करणार आहे. त्याआधी आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत किंवा महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस करूया. पहिली गोष्ट आहे फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन. फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करण्यासाठी 4 पॉईंट्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा. कोणते ते बघा. हंगर फॉर स्टडी, अवॉइड द डिस्ट्रॅक्शन्स, स्टडी इन द शॉर्ट पिरियड, मेक स्टडी एन्जॉयबल. हंगर फॉर स्टडी म्हणजे काय? एकदा मी बसने कुठेतरी चालले होते. बसमध्ये एक मुलगा स्टडी करत होता. आजूबाजूला कितीही गोंधळ चालू होता तरी तो मुलगा 100% कॉन्सन्ट्रेशनने स्टडी करत होता. त्यावरून मला एक गोष्ट कळाली की जर आपल्या मनामध्ये काहीतरी करून दाखवण्याची तळमळ असेल, आपल्या मनामध्ये स्टडीविषयी आग असेल, तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही कंडिशन्समध्ये स्टडी हा करू शकतो आणि कॉन्सन्ट्रेशन आणि फोकसही करू शकतो. बघा, नेक्स्ट डिस्कशनचा पॉईंट आहे दिवसा स्टडी करायचा की रात्री स्टडी करायचा. काही मुलं आहेत ते दिवसा स्टडी करतात, काही मुलं आहेत ती रात्री स्टडी करतात. तुम्ही स्वतः शोधायचं आहे की तुमचं 100% कॉन्सन्ट्रेशन कधी होत आहे आणि तुम्ही एकदम फ्रेश मूडमध्ये कधी असता, त्यावेळेस तुम्ही स्टडी करायचं आहे. माझं असं सजेशन असणार आहे की खूप रात्रीपर्यंत स्टडी करायचा नाही, कारण आपला दिवस आहे तो नेगेटिव्हिटीने सुरू होतो. आपण दिवसभर स्कूल अटेंड करत असतो, कोचिंगला जात असतो, तिथं आपला 100% आपण देत नाही. तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर रात्रीच होत असेल, मग रात्री मॅक्सिमम 1 वाजेपर्यंत स्टडी केला तरी चालणार आहे. म्हणजे तुमची झोपही होईल आणि दिवसा तुम्ही फ्रेश मूडमध्ये स्कूल कोचिंग अटेंड करू शकता आणि तिथेही तुमचा व्यवस्थित स्टडी आहे तो होणार आहे. नेक्स्ट जो पॉईंट आहे ते किती वेळ झोपायचा आहे. तर बघा, आपण आता 10th क्लासमध्ये आहोत. आपल्याला खूप सारा स्टडी करायचा आहे, खूप सारा स्टडी आपण करत असतो. मेंटली आपल्याला खूप वर्क करायचं आहे, त्यामुळे आपल्याला झोपेची खूप गरज आहे. 6 तासापेक्षा कमीही झोपायचं नाही आणि 8 तासापेक्षा जास्तही झोपायचं नाही. आता तुम्ही मला म्हणाल, टीचर सक्सेसफुल लोक तर 4 तासच झोपतात, मग आम्ही एवढा वेळ झोपल्यानंतर आम्ही सक्सेसफुल होऊ का? बघा, जे सक्सेसफुल लोक आहेत ते त्यांचा पॅशन जो आहे किंवा त्यांचं काम आहे ते आवडीचं काम करत असतात, म्हणून ते 4 तास झोपले तरी त्यांना फरक पडत नाही. पण आपल्याला मेंटल वर्क करायचं आहे, म्हणजे आपल्याला स्टडी करायचं आहे, म्हणून आपल्याला 6 तासाची झोप ही हवीच आहे. नेक्स्ट जो पॉईंट येतो तो आहे की कोणत्या टाईपचं स्टडी कधी करायचं आहे. तर बघा, आपण दिवसभर काय काय करत असतो. एक तर स्कूल अटेंड करतो, मग कोचिंग अटेंड करतो, घरी गेल्यानंतर जो काही आपला होमवर्क असतो तो करत असतो. होमवर्कमध्ये पण 2 टाईप असतात बघा. एक तर कॉपी ॲक्टिव्हिटीज असतात आणि दुसरं म्हणजे असतं की रिव्हिजन, लर्निंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग. तर एवढं सगळं केल्यानंतर आपला सेल्फ स्टडी कधी करायचा आहे हा क्वेश्चन निर्माण होतो. तर बघा, सेल्फ स्टडी जो आहे तो तुम्ही प्रोडक्टिव्ह जो आपला टाईम आहे त्या टाईममध्ये करायचा आहे. प्रोडक्टिव्ह टाईम म्हणजे काय? तर तुम्ही स्कूल कॉलेज अटेंड करून जेव्हा घरी जाता त्यानंतर इकडे तिकडे फिरून रिफ्रेश होता आणि मग परत स्टडीला बसतात, त्यावेळेसचा जो टाईम आहे तो तुमचा प्रोडक्टिव्ह टाईम आहे. या टाईममध्ये तुम्ही रिव्हिजन, लर्निंग असेल किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग असेल ते सर्व करायचं आहे. जे तुमचं रटाळ काम आहे, म्हणजेच कॉपीज फिल करायचे असतील, सबमिशनचं काही काम असेल, ते झोपेच्या 1 तास आधी आहे ते करायचं आहे. जितके तुम्ही क्वेश्चन सॉल्व करणार आहात तितकं तुमचं जे कॉन्फिडन्स आहे तो बूस्ट होणार आहे. कॉन्फिडन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्वेश्चन, हे लक्षात ठेवा. आता आपण जो आपला मेन टॉपिक आहे टाइम टेबल त्याच्याकडे येऊयात आणि टाइम टेबल कसं तयार करायचं आहे ते बघूया. तर टाइम टेबल बनवायचं आहे म्हणजे काय? तर टाइम टेबल बघत बसायचं नाही. आपलं जे टास्क आहे स्टडी करायचं त्याच्याकडेच लक्ष ठेवायचं आहे. रेग्युलर टाइम टेबल आपण अपडेट करायचं आहे. काही मुलं काय करतात, एक टाइम टेबल बनवून भिंतीवर चिकटवून ठेवतात. ते टाइम टेबल आपण कधीच फॉलो करत नाही आणि आपल्याकडनं करणंही होत नाही. म्हणून आपण डेली बेसिसवरती आपलं टाइम टेबल आहे ते तयार करणार आहोत. आता टाइम टेबल कसं असणार आहे बघा. समजा आपलं गोल आहे ते 95% प्लस असणार आहे. समजायला आपलं काय जात आहे.
ते अचीव करण्यासाठी आपल्याला स्टडी करावा लागेल. काय स्टडी करायचं आहे तर टेक्स्टबुकचे जे चॅप्टर आहेत ते लर्न करावे लागतील. आता समजा जर तुमचे चॅप्टर्स जे आहेत ते लर्न करायचे 20 चॅप्टर रिमेनिंग आहेत आणि तुमचे जे डेज आहेत ते काउंट करायचे की किती राहिलेत तुमच्याकडे. समजा तुमच्याकडे आता 40 डेज रिमेनिंग आहेत तर तुम्ही काय करा, 40 डिवायडेड बाय 20 म्हणजेच हाफ चॅप्टर, म्हणजेच एका दिवसामध्ये तुम्हाला हाफ चॅप्टर आहे तो कव्हर करायचा आहे. आता त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाने स्कूल कॉलेजच्या टायमिंगनुसार टाइम टेबल बनवायचं आहे. पण आपलं जे टार्गेट आहे की दिवसामध्ये आपल्याला हाफ चॅप्टर ते कव्हर करायचंच आहे, ते विसरायचं नाही. आणि आपल्या दिवसभरातून एक जो हाफ चॅप्टर आहे तो कंप्लीट झालाच पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कधीही एकाच सब्जेक्टचा स्टडी एका वेळी करायचं नाही. 2 सब्जेक्ट आहेत ते पॅरलली स्टडी करायचे. म्हणजे समजा सायन्सचा एक चॅप्टर तुम्ही लर्न करत असाल तर पॅरलली एक मॅथ्सचा चॅप्टर लर्न करायचा. मग तुम्ही 2 तास स्टडी करत असाल तर 1 तास सायन्स करा, 1 तास मॅथ्स करा. नाहीतर 1.5 तास सायन्स करा, हाफ तास आहे तो मॅथ्स करा. म्हणजे काय होईल, तुम्ही सब्जेक्टना कंटाळणार नाही. नाहीतर काय होईल, तुम्ही एकच सब्जेक्ट घेऊन बसता, करून कंटाळा येतो की मग त्या सब्जेक्टकडे आपण परत बघतही नाही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.